अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील गांधीनगर रोड येथील एसजी विद्यालयाजवळील चौकाचे नामकरण करण्यात आले असून या चौकाला स्वातंत्र्य सैनिक व माजी नगराध्यक्ष कैलासवासी जंगूशेठ उत्तमचंद अजमेरे यांचे नाव देण्यात आले आहे। जंगूशेठ अजमेरे चौक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चौकाच्या नामकरण व फलक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी फलकाचे अनावरण आमदार आशुतोष काळे आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते दत्तू नाना कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख नितीन अवताडे, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, विजय वहाडणे, संजय सातभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप वरपे, दीपक वाजे, उद्योजक कैलास शेट्टोळे, दिलीप अजमेरे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात शहरातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, अजमेरे परिवारातील सर्व सदस्य तसेच शहरातील नागरिक, महिला व पुरुष भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिले नगराध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी आदरणीय जंगूशेठ तथा उत्तमचंद अजमेरे यांच्या नावाने चौकाचं नामकरण आणि फलक अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेले। या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय बिपिनदादा, आदरणीय राजेश आबा, तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय कैलासजी ठोळे, आदरणीय भाऊ, आदरणीय दत्तू नाना, सन्माननीय नितीनरावजी अवताडे, तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष विजयरावजी वहाडणे साहेब, राजाभाऊ झावरे, ज्यांच्या कुटुंबांच्या वतीने हा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला असे दिलीप काका आणि पूर्ण अजमेरे कुटुंबीय, तसेच या निमित्ताने उपस्थित असलेले राजाबापू जाधव, अशोक अण्णा रोमारे, संदीपजी वरपे, सर्वच मान्यवर आणि अजमेरी कुटुंबावर प्रेम करणारे उपस्थित सर्व कोपरगाव आणि बाहेरून आलेले सर्व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, मी सुरुवातीलाच कैलासवासी आदरणीय जंगूशेठ अजमेरे यांना विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो। आपण सर्वांनी आत्ताच त्यांचा इतिहास सरांकडून ऐकला। बिपिनदादांनी काही या ठिकाणी आठवणी सांगितल्या। पूर्ण काम त्यांनी जे काही केलं आयुष्यभर, एक आदर्शवत काम आपल्या कोपरगाव शहरासाठी, परिसरासाठी करून गेले आणि त्यांची आठवण आजही जे काही रस्ते ते करून गेलेले आहे त्या माध्यमातून आपल्याला होत राहते। अनेक लोक ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे ते सांगतात का हा रस्ता अजमेरी शेठ यांच्या काळात झालेला आहे आणि अजूनपर्यंत तो तसा टिकून आहे। मला वाटतं का हे जे काही काम म्हणजे पिढ्यानं पिढ्या पुढं आठवण राहील असं काम ते करून गेलेले आहे आणि आमच्यासारख्या पुढच्या पिढीला हेच त्या ठिकाणी घेतलं पाहिजे का जे काही करायचे प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे त्या ठिकाणी करायचं आणि त्या कामातून आपण आपलं ठसा उमटवायचा। हे काम, हे आदर्श अजमेरे शेठ हे आमच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी घालून गेलेले आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने आज जो काही फलकाचं नामकरण या ठिकाणी झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढच्या पिढीला देत राहो अशा प्रकारची आहे। त्यांची आठवण कायम किंवा त्यांच्या कामाची नोंद इतिहासामध्ये कायम राहील आणि हे एक निमित्त आहे। हे चौकाचं नामकरण झालं हे एक निमित्त आहे। त्यांची आठवण किंवा त्यांची माहिती पुढची पिढी घेत राहील असं मी या ठिकाणी मानतो। आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा कार्याचा आदर्श घेऊन निश्चितपणे पुढच्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीचं काम कोपरगाव शहरामध्ये, मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न माझ्या वतीने होईल अशा प्रकारची ग्वाही देतो। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।
खरं ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे असे आमचे मार्गदर्शक मान्य दिलीप शेठ अजमेरे त्यांचे सर्व कुटुंबीय. कारण की आज आपण पाहतोय, आता जरी सांगितलं तर खरं पाहिलं तर इथं 2-4 जण आहे की जे जंगू शेठ यांचं काम त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आमचे नाना आहेत की ज्यांनी त्यांचं नगराध्यक्ष पदाचा कालखंड पाहिला आहे. मी पण पाहिलेलं आहे, कारण की मी सुद्धा इथं शाळेत त्यावेळेस होतो. आपल्या मराठी शाळा नंबर 1 जी शनी मंदिराच्या शेजारी त्या ठिकाणी होती पूर्वीची. आणि त्या कालखंडामध्ये एक जे काम की खरं पाहिलं तर जंगू शेठ यांची जी आपल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं, पण त्या कालखंडामध्ये कोपराव शहरामध्ये प्रामुख्याने बेटामध्ये भाई सावंत एक स्वातंत्र्य सैनिक होते, आमचे कहार एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यानंतर असे जवळजवळ 8-9 स्वातंत्र्य सैनिक या कोपराव शहरामध्ये त्या ठिकाणी वास्तवास होते. आणि हे सगळे ज्यावेळेस एक त्यांचं प्रमुख कारण म्हणजे सगळे काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी होते. आणि काँग्रेसचे ज्यावेळेस ते प्रमुख होते स्वामी सहजानंद भारती म्हणून, त्यावेळेस काँग्रेसचे स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी ते प्रमुख त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष होते. आणि या सगळ्यांच्या वरती त्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शक जे होते भाऊसाहेब फिरोदिया, हे खरे या सगळ्यांचे मार्गदर्शक नगरचे त्या ठिकाणी होते की ज्यांनी आपली अहिल्यानगर बँकेची स्थापना केली. आणि म्हणून या सगळ्या बाकीच्यांना त्या कालखंडामध्ये की जे फिरोदिया उद्योग समूहाचे संस्थापक, फोर्स मोटर्सचे जे संस्थापक आहेत आणि मान्य पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या एकदम खास मर्जीतले त्या ठिकाणी भाऊसाहेब फिरोदिया त्या ठिकाणी होते. आणि या संस्कारातून निर्माण झालेली ही पिढी त्या ठिकाणी होती की ज्यांना पुढे पाहून की कोण आदर्श आहेत, कोणाकडे पाहून. म्हणून त्या काळामध्ये जे कॉन्क्रीटचे रस्ते झाले, त्या काळामध्ये ज्यावेळेस कॉन्क्रीट माहिती नव्हतं, त्या काळामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी झाले. आणि त्यामुळं आज आपण पाहतोय की आमचे बंबशेठ असतील, आमचे ज्येष्ठ याचे सगळ्या आमचे खरं पाहिलं जे सातत्याने ज्येष्ठ मंडळींचं ते काम करत असतात. आमचे विजू शेठ पण आमच्या खरं पाहिलं तर भाऊच्या पाठीमागं त्यांनी सगळं काम त्या ठिकाणी हाताळलेलं आहे की हे सगळं. पण ह्या एक आपण नीट अजूनही लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण पाहतोय की आज इतक्या वर्ष नगराध्यक्ष राहिलं, इतक्यानंतर हे झाल्यानंतर सुद्धा आज दिलीप शेठकर जर कधी परिस्थिती आपण पाहिली तर दिलीप शेठ आज आहेत त्या परिस्थितीमध्ये. आणि हे कौतुक मला त्या ठिकाणी मला करूशी वाटतं की कोणत्याही प्रलोभनाला दिलीप शेठ त्या ठिकाणी लालची पडले नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत जे काम केलं निस्वार्थपणे, दिलीप शेठच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार त्या ठिकाणी आले असतील, राजभाऊंच्या सुद्धा आयुष्यामध्ये अनेक चढ उतार त्या ठिकाणी आले असतील, पण त्यांनी कधीच चुकीचा मार्ग हातामध्ये त्या ठिकाणी घेतला नाही. आणि हे जे काम आपण म्हणतो की एखाद्या माणसाचं ज्यावेळेस आपण एखाद्या चौकाला कुठं नाव देत असतो, नाव देत असताना हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी केलेल्या त्यागाचं आपण काय घेतलं पाहिजे, हे नवीन पिढीने जर कधी घेतलं, आत्मसात केलं नाही तर मला वाटतं की नाव नुसतं देणं होईल, काम होईल, आपण आज उद्घाटन करून जाऊ. पण ते करत असताना, कारण की आपण जे म्हणत असतो मराठीमध्ये, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे हात घ्यावे म्हणजे हात काढून नाही घे, त्याची जी दातृत्व वृत्ती असती ती त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि ती प्रवृत्ती त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे की कशा पद्धतीने त्यांनी काम केलं, काय काम केलं त्यांनी. त्या ठिकाणी जे संस्कार, जी संस्कारित पिढी आजही दिलीप शेठ आपण पाहतो की इतक्या आजारी असताना सुद्धा दिलीप शेठ कधीच कोणत्याच गोष्टीला लालची पडत नाही. ते कुटुंबावरती जे संस्कार झालेले हे त्या काळातले ज्या काही या कोपराव शहरामध्ये ज्या पहिल्या 3 बिल्डिंग 3 मजली होत्या, त्याच्यातली ती जंगू शेठ यांची पहिली बिल्डिंग होती की जी 3 मजली त्या ठिकाणी होती. म्हणजे आपल्याला आनंदाने सांगू वाटतं. आणि मग नंतर आपण पाहतोय की जुनी नगरपालिका, आता जुन्या नगरपालिकेसमोरचं आपल्याला फक्त सावकारांचं घर आठवतं, आंबेर शेठचं, बरोबर आहे का नाही बऱ्याच जणांना.
हा बरोबर ना, हा बरोबर आहे. आपल्याला सावकारांचं घर आठवतं, पण ह्या सगळ्या आपल्याला जे आहेत की समजा त्या कालखंडामध्ये पतसंस्था नव्हत्या, बँका नव्हत्या, म्हणून त्या कालखंडामध्ये आपण मात्र मग कोण सावकार होते त्या कालखंडामध्ये? आपले अजमेरी शेठ होते, 2 फुलबगर होते, एक जुन्या पोस्टाच्या जवळ, इकडे दुसऱ्या गवंडी गल्लीच्या कोपऱ्यावरती, नंतर आमचे कैलास शेठचे तिकडे होते, अजून बाकीचे समजा असे काही असते समजा आपले जे सावकार होते त्या कालखंडामध्ये. पण ते सुद्धा आपल्या लोकांना एक सुधारणा करत त्या ठिकाणी की व्यवसाय कसा केला पाहिजे, व्यवसायातून आपली प्रगती कशी केली पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि हे त्या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे. आज आपण वेगळ्याच गोष्टी घेतो, त्या गोष्टी सोडून देतो आणि बाकीच्या कोणत्या तरी गोष्टी घेतो. मला असं वाटतं की आज आपण जर कधी नीट पाहिलं की आज सगळ्या त्या ठिकाणी आपण जर कधी पाहिलं तर हे श्रीगो विद्यालय पाहिलं पाहिजे. इथून सगळे विद्यार्थी तयार झाले, शिक्षणाला महत्व त्यांनी त्या ठिकाणी दिलं. या सगळ्या गोष्टीचं म्हणजे त्या कालखंडामध्ये टीव्हीएसची त्या एजन्सी घेतलेली होती, लुनाची चलमिरी लुना, त्यावेळेस ती लुनाची एजन्सी घेतलेली होती. दिलीप शेट्टी त्यावेळेस सुकडीचं काढलं होतं, बरोबर का नाही? सुकडी का आणली होती दिलीप शेट्टी? ते आता जी पाण्याची टाकी झाली त्याच्याकडं बेटामध्ये तिकडे सुकडीचा दिलीप शेट्टचा सुकडीचा कारखाना होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुन्या गोष्टी आहेत, त्या बऱ्याच जणांना कल्पना सुद्धा नाही. आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा आता खरं पाहिलं तर माझा खूप अभ्यास आहे, पण आता ते सांगायला गेलं तर आमचा पुढचा कार्यक्रम कॅन्सल करावा लागेल, म्हणून जास्त वेळ न बोलता पण एक ज्या पद्धतीने त्यांनी हे काम केलं. आज आपण कैलासवासी जंगू शेठ अजमेरी चौक नावाचं नाव दिलं, तर त्या चौकाकडे पाहून आपण आत्मसात करत असताना ही पिढी कशा पद्धतीने जगली आणि प्रत्येकाने त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. प्रत्येक चौकात गेल्यानंतर तिथल्या स्मारकाचं आपण चिंतन केलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने. आमचे पप्पू शेठ पडियार हसू राहिले, त्यांना सुद्धा लागू होतंय की हे सगळं आपण त्या ठिकाणी की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये बुडवणीत आयुष्यामध्ये आपण काम करत असताना हे गाव माझं आहे, हे गाव आपलं आहे, याच्यासाठी आपलं योगदान काय, योगदान करायला शिकलं पाहिजे. त्या पिढीमध्ये तो जो गुण होता तो लुप्त होत चाललेला आहे आणि मला वाटतं तो परत प्रज्वलित करण्याची संधी आजच्या ह्या निमित्ताने कैलासवासी जंगू शेठ अजमेरेंच्या चौक या नामकरणाच्या निमित्ताने या समाजाने अजमेरे कुटुंबियांनी दिली. आणि प्रामुख्याने दिलीप शेठ आणि त्यांच्या कुटुंबियाचे मी आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी संमती दिली की त्यांचं नाव, चौकाचं नाव खरं खूप मोठं नाव येते, पण एक चौकाला त्यांनी नाव जरी दिलं तरी ते एक ज्योत तेवत ठेवण्याचं काम, आपल्या शहरातील लोकांना एक स्फूर्ती देण्याचं काम इथून सातत्याने चौक करील, हीच त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली समजतो. आणि आपण त्यांचं नावलौकिक अजून करावं एवढंच आपल्याला विनंती करून साईबाबाच्या चरणी हे अजमेरी कुटुंब अजून प्रगतीवरती जावं, त्यांचा डंका महाराष्ट्राच्या बाहेर जावं अशी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो. ओम साईराम. आणि तिथपर्यंत पोहोचायला 1 तास लागणार आहे त्यांना, त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. गोरे सरांनी प्रास्ताविकामध्ये बऱ्यापैकी सगळे कामं सांगून झाले, राहिलेल्या आठवणी दादांनी सांगितलं आणि आमदार साहेबांनी त्यांनी जो आदर्श कामामध्ये घालून दिला त्यांच्या पुढच्या काळात ते स्वीकारणार आहेत. मी फक्त एकच गोष्ट इथं व्यासपीठावर हे सगळे बघितल्यानंतर त्या नावामध्ये काय जादू होती, नाही तर हे सगळे एकत्र येणं शक्य नाही ना, बरोबर ना? बरोबर का? म्हणजे माफी मागून बोलतो बरं का. बिपिन दादा आहे, आशुतोषजी आहे, वाळणे पाटील आहे, बापू आहे, नितीन आहे, वरपे, जावरे, परजणे, थोडे, लॉडे, पाडे, हा आदर्श मला वाटतं जो एकोपा शहरात तालुक्यात ह्या जुन्या मंडळींनी घालून दिलेला होता. राजकारण तेवढ्या पुरतं तेवढं, बाकीचं आयुष्य आपण बांधिलकी स्वीकारली पाहिजे. मला वाटतं हा जो व्रत त्यांचा होता तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणं खरं प्राप्त आहे. एवढंच आजच्या दिवसाच्या निमित्तानं म्हणणं उचित होईल. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, भरपूर आहेत. खरं तर मी सन्मान्य आमदार साहेबांचं आणि बिपिन दादांचं आणि शासनाचं मनापासून आभार व्यक्त करेल का त्यांचं स्मरण करून नगरपालिकेने जे मन उदार केलं आणि नाव दिलं
आपण आमदार साहेब म्हटलेत का निसर्ग चौकाला नाव देणं त्यांचा गौरव होणार नाही, मोठं काम होतं, पण किमान आज त्यांचं स्मरण जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाव वाचल्यानंतर कोण होते, काय होते, त्यांचं काय काम होतं हे जरी स्मरण येणाऱ्या पिढ्यांनी केलं तरी मला वाटतं भरपूर काही आपण अंगीकारला असंच म्हणेल. संयोजकांची माफी मागून मी आजमेरी परिवाराला एकच विनंती करेल. दिलीप शेट पुढे हो भाऊ खाली गेले तुम्ही. मी परिवाराला विनंती करेल, आपला हा आनंदाचा कार्यक्रम आहे, व्यासपीठावरील मान्यवरांना जाण्याची परवानगी देऊ, बाकीचा आपला कार्यक्रम चालू राहील, तो चालू ठेवा. समाज आलेला आहे, बाकीच्या इतर काही मंडळींना भावना व्यक्त करायची असेल त्यांना संधी दिली पाहिजे, एवढंच एक मला माईकवर बोलायची संधी दिली म्हणून सूचना करतोय. आणि जे काही अण्णांपासून आजमेरी परिवाराचं आमचं प्रेम आहे, मला वाटतं त्या माझ्या सूचनेचा स्वीकार आजमेरी परिवार करील असं मला मनस्वी वाटतंय. म्हणून मी आमदार साहेबांना, बिपिन दादांना, आम्हाला सगळ्यांना, नितीनला पुढं मार्केट कमिटीचा कार्यक्रम आहे, तिथं सगळे शेतकरी थांबलेले असतील म्हणून त्यांना जाण्याची परवानगी द्यावी. अध्यक्षस्थान बाबा स्वीकारतील, अशोकांना, बाकीची सगळी मंडळी आहेत, जे काही जुन्या आठवणी, जुन्या मंडळींना काही उजाळा द्यायचा असेल त्यांना आपण ती संधी देऊया, एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आपण सगळे या ठिकाणी जमलो. कैलासवासी माजी नगराध्यक्ष जम्मूशेठ आंबेरे यांच्या नावाने फलकाचं अनावरण आपण सगळ्यांनी एजी विद्यालयाच्या चौकामध्ये त्या ठिकाणी केलं. त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आपले उल्लेखनीय कारकीर्द असलेले पद्मकांत धरुत बसलेले. खरं तर मला काही मुद्दे अधोरेखित करायचे होते, परंतु मी सकाळीच म्हटलं आंबेरेच्या कार्यक्रमाला खूप गर्दी झाली. जम्मूशेठच्या बरेचसे इच्छुक तिथं कार्यक्रमाला उपस्थित होते, पण नेते निघून गेल्यावर इच्छुकांनी तेवढं समजायला दाखवलं नाही की आपण आंबेरे परिवाराच्या म्हणजे ज्या नगरपालिकेत आपल्याला जायचंय तिथं आतापर्यंत जे श्रेष्ठ नगराध्यक्ष झाले की ज्यांनी अतुलनीय असं काम केलं, आज 50 वर्षानंतर त्याची आठवण येते, त्या नेत्याच्या कार्यक्रमाला थांबायचं सुद्धा गांभीर्य काही लोकांना राहिलं नाही. तिथं आपली दशा आणि दिशा झाली. आपण फलकाचं अनावरण केलं, पण माझी एक खंत आहे, जम्मूशेठ नंतर महिना ताई त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष होत्या, माधवराव आडे होते नगराध्यक्ष, अनेक मान्यवर त्या ठिकाणी झाले. कोपरगावमध्ये या लोकांनी त्या काळामध्ये शासनाचं, केंद्र सरकारचं कुठलंही अनुदान नसताना अनेक बागा फुलवल्या, पाण्याच्या योजना केल्या, सरकारी दवाखाने केले, नगरपालिकेच्या इमारती बांधल्या. मला एक मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करायचा आहे, पत्रकारांनी लिहून दिले आहेत का? मला एक मुद्दा अधोरेखित करायचा आहे. या मंडळींनी कोपरगावचे काम उभं केलं. आज आपण चौकाचं उद्घाटन केलं, जम्मूशेठच्या आठवणींना उजाळा दिला, परंतु छत्रपती शिवरायांचा पुतळा जर आपण बघितला, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल, भाऊ तुम्हाला आठवत असेल, तिथे एक कमान होती, त्या कमानीवर कोलशिला होती, त्याच्यावर कोपरगावातल्या तत्कालीन अनेक नगरसेवकांची नाव होते. त्याच्यात मैनाताईंचं नाव होतं, त्याच्यात माधवराव आप्पांचं नाव होतं, त्याच्यात भोकरेंचं नाव होतं, त्याच्यात पांडेंचं नाव होतं, त्याच्यात गुलाम नबींचं नाव होतं, त्याच्यात झंवरांचं नाव होतं. आज ती कोलशिला तिथे दिसत नाही. जुन्या नगरपालिकेची इमारत त्या ठिकाणी होती, जिच्यामध्ये घड्याळ होतं, जिच्यात भुपाळी ऐकवली जात होती. त्या कोलशिलेवर त्या काळामध्ये ज्यांनी कोपरगावच्या विकासाचं स्वप्न बघितलं आणि त्याच्या परीने कोपरगावच्या वैभवात भर घालणारी इमारत तेव्हा उभी राहिली. ठीक आहे, आपण काळाच्या ओघात रिस्ट्रक्चरिंग केलं, ती पाठी सुद्धा म्हणजे आपण आपल्याच पूर्वजांचा इतिहास पुसायला लागलो का काय, हा प्रश्न मला करायला ठिकाणी नेते मंडळींसमोर बोलायचा धोरण आता तेच देऊन गेले. कुणीतरी त्यांना माझी भावना सांगेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अशा अनेक इमारती आहेत, माधवबाग असेल, जिजामाता उद्यान असेल. आज आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये खेळायला बाग नाही, चांगलं मैदान नाही. त्या काळी 50, 60, 70 वर्षापूर्वी या लोकांनी कोपरगावमध्ये बागा काढल्या आणि त्याच्यावरच्या जर कोलशिला उगाच आपण त्या बागेचं काहीतरी करणार असली शासनाची, ती कोलशिला काढायची, खुले नाट्यगृहात टाकून द्यायची.
मग ह्या ज्या परिवारांचं योगदान आहे, जंगू शेठचं योगदान, हे लोक तो लोकांच्या मनावर आधी राज्य करणारे लोक. आजही जंगू शेठचा उल्लेख त्या ठिकाणी झाल्याशिवाय कोपरगाव नगरपालिकेच्या विकासाला त्या ठिकाणी पूर्णत्व आहे. त्या काळी काँग्रेसचे रस्ते केले, ते आम्ही लहान होतो, आम्ही तिथे खेळायचो. अजमेरी परिवाराचे माझे अनेक पिढ्यांचे संबंध आहे तिथं. सगळे आम्ही सगळे मंजू इथं बसलेली, आरती होती, संदीप हे आता विश्वस्त, नंतर आनंद होता, कैलासवासी आमचा मित्र भावाबरोबर होता, फार आक्षेपपर्यंत आमचे संबंध. त्यामुळे तो सगळा गोदाम गल्लीचा परिसर आमच्या लहानपणी खेळण्यामध्ये गेला. अतिशय चांगलं काम केलं. पण खंत एकच वाटत, आज आपण पाणी प्रश्नावर जर बोलत असू, कोपरगावचा बिकट झालेला, तो सुटण्याकरता अनेक जणांचं योगदान आहे. आमच्या सारख्या माणसांनी 5 नंबर त्याला मुद्दा नगरपालिकेत पहिल्यांदा उपस्थित केला. माझ्यासारख्या माणसं, विजयराव नगराध्यक्ष होते, कोले पार्टीचे नगरसेवक होते, काळे पाटील, सगळ्यांनी मंजुरी दिली, शासनाने निधी दिला. परंतु कोपरगावचा पाणी प्रश्न बिकट झालेला असताना पन्नागात भविरेशनच पाणी, मग काही दिवसांनी पाणी प्रश्न पन्नागात भाऊचं नाव घ्यायचं नाही. आणि मग काहीतरी 25-30 वर्षांनी कुठेतरी पद्मनाभ कुदळी चौक काढायचा, हे बरोबर नाही. ज्यांनी जे योगदान दिलेले नाही भाऊ, मी मनापासून बोलतो, एकही पाठी अस्तित्वात नाही. दत्तोबा दादा होते, त्यांनी काम केलं पाण्याकरता, स्वतः ट्रॅक्टर नाही. मग ह्या ज्या पाट्या आहेत, तुम्ही रिस्ट्रक्चरिंग करणार, तुम्ही काहीतरी वेगळं करणार, जुन्या पाट्या खुले नाही ठेवत. खरं तर शिव येणार होते, मला कळलं होते, माझा शिव करताच बोलायचं होतं. आता मी त्यांना जाऊन भेटणार आहे या विषयावर. तर जंगू शेठ असतील, माधवराव आप्पा असतील, स्वर्गीय बाळासाहेब साबळे असतील, हे सगळे जे लोक आहेत ज्यांनी त्या त्या काळामध्ये कोपरगावच्या वैभवामध्ये भर घालणारी कामं केली, त्यांच्या स्मृती जतन करायचं काम पुढच्या सगळ्या आपल्या पिढीचं आहे. आणि नंतर जे भावी म्हणून घेणारे जे, त्यांनी खरं ऐकायचं होतं, पण ते तुम्ही कोणते काय तिकीट ज्याला मिळायची त्यालाच मिळाले, किती माग पुढे केलं तरी. परंतु आपण जर सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतो, तर आपण या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपल्या पूर्वीच्या पिढीने आपल्याकरता काय केलेलं आहे, आणि त्यांचा आदर्श नुसतं जंगू शेठ आंतरेच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करून जमणार नाही. तर त्यांचं कार्य पुढे जर न्यायचं असेल, तर त्यांच्या आणि जंगू शेठ बरोबर ज्यांनी काम केलं, त्या अशा सगळ्या माजी नगराध्यक्षांच्या, माजी नगरसेवकांच्या स्मृती जपायचं काम आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी आहे. आणि मी तर आजच्या या कार्यक्रमातून हीच प्रेरणा घेऊन जाणार आहे भाऊ, की ज्यांनी कोणी कोपरगावच्या विकासाचं काम करणं केलेलं आहे, ज्या ज्या प्रश्नावर असेल त्याला विसरता कुणी कामा नाही. मी तर विसरणारच नाही. आणि वेळोवेळी मुद्दे मी अधोरेखितच करणार आहे, जितके सामाजिक जीवनात राहील त्याच्यामध्ये. मग ते जंगू शेठ असतील, मिस्टर गिरमे असतील, बाळासाहेब साबळे असतील, माधवराप्पा असतील, आता आपले पद्माकांत भाऊ असतील, सगळे कुणी असो, राजे भाऊ, विजयराव, या लोकांनी यांच्या काळामध्ये त्या वेळेस काम केलेलं आहे. आणि ही जर वाटचाल आपण जर आपला पूर्वीचा इतिहास जर पुसत पुढे झालो, तर आपला सुद्धा इतिहास पुढची पिढी पुसलेच राहणार नाही, एवढं या निमित्ताने सांगतो. आणि जंगू शेठच्या कार्याचा गौरव करतो. आणि अजमेरी परिवाराने त्या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जंगू शेठ नंतर दिलीप काकांनी लिगसी चालवली. आज जय भोमाजी नगर पालिकेमध्ये त्या ठिकाणी होते. आणि आता सचिन आहे, सचिन नंतर अक्षय ते आमच्या रोनक हे सगळी मंडळी त्या ठिकाणी सामाजिक कार्यात भाग घेतात. असाच अजमेरी परिवाराने त्या ठिकाणी त्यांचा सामाजिक कार्यातलं सहभाग चालू ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय कैलासवासी जंगू शेठच्या प्रति वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.